नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत कमवा आणि शिका योजनेच्या बागेमध्ये, म्हणजेच रयत शिक्षण संस्थेच्या सातारा गोडोली पार्क येथे असलेल्या शेतामध्ये. तर या ठिकाणी आज आपण काही विद्यार्थ्यांची गप्पा मारणार आहोत. या ठिकाणी शेतामध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत ते छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. कमवा आणि शिका योजनेतून हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात. त्यासाठी त्यांना दर दिवशी 4 तास श्रमदान करावं लागतं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 साली झाली. त्यानंतर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1947 साली छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयाची स्थापना केली. अण्णांनी आपलं हे सुंदर स्वप्न सत्यात उतरवलं. स्वकमाईतून विद्यार्थी शिक्षण घेऊ लागला. या संस्थेने अनेक विद्यार्थी घडवले. त्यापैकी कमवा आणि शिका योजनेचे अनेक विद्यार्थी मोठे अधिकारी झाले, राजकारणात यशस्वी झाले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखे काही विद्यार्थी संस्थेने समाजाला दिले, जे आज दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. संस्थेचे सध्याचे थोर देणगीदार म्हणून देखील ते ओळखले जातात. स्वर्गीय पतंगरावजी कदम हे देखील याच कमवा आणि शिका योजनेचे विद्यार्थी. त्याचबरोबर या यादीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय R. पाटील यांचं नाव आपल्याला सन्मानाने घ्यावं लागेल. ही यादी इतक्यावरच थांबत नाही, तर बॅरिस्टर P. पाटील यांच्यासारखे विद्यार्थी ज्यांना स्वतः अण्णांचा सहवास लाभला, पुढे विविध प्रतिष्ठेची पदं ज्यांनी भूषवली, संस्थेत अनेक विद्यार्थी घडले. त्यापैकी हजारोंच्या संख्येने राजकारण, कलाविश्वात पाहायला मिळतात. अण्णांना अपेक्षित असलेला शिक्षणाचा वारसा पुढे चालवणारे अनेक शिक्षक, प्राचार्य, कुलगुरू, संस्थेचे सचिव इत्यादी पदांवर रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत. असा या कमवा आणि शिका योजनेला एक मोठा इतिहास आहे. तर आज आपण या ठिकाणी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष गप्पा मारणार आहोत. माझं येण्याचं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. मी पुण्याचा आहे. तर इथं मला कळलं की गरीब गरजू मुलांना शिक्षणाची गरज भागवली जाते. म्हणजे मी त्यांच्याबद्दल त्यांना 4 तास काम करत लागतं. कोरोनाच्या काळात आई एक्सपायर झाली आणि घरी वडील, भाऊ आणि वहिनी असतात. तर वडिलांची आता काम करायची परिस्थिती नाही, त्याच्यामुळं फक्त भाऊच कमवतो. मग तेच घरी असं घरच्यांवर ओझं होण्यापेक्षा इकडं आपलं शिक्षण पूर्ण करणं मला चांगलं वाटलं, म्हणून मी हा पर्याय निवडला. सध्या या बागेमध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या आहेत. टोमॅटो आहे, कोबीची लागण केलेली आपल्याला दिसून येईल, मिरची आहे, तसेच काही क्षेत्रावर ऊस आणि सोयाबीनचं उत्पन्न घेण्यात आलेलं आहे. रविवारची संध्याकाळ आहे. दिवसभर काम करून विद्यार्थी वसतिगृहात परतताना आपल्याला दिसून येतील. आपण सरळ गेल्यानंतर बागेत असलेल्या गोठ्याकडे पोचतो. या ठिकाणी गायी आहेत सध्या. पूर्वी या ठिकाणी म्हैस आणि बैल असे विविध प्रकारचे प्राणी होते, परंतु तेव्हा शेती बैलांकडून करवून घेतली जायची, त्यामुळे बैल होते. परंतु आता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, त्यामुळे इतर प्राणी कमी करण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी सध्या 3 गायी आहेत. अशा प्रकारे फळांची झाडं तुम्हाला पाहता येतील. विद्यार्थ्यांनी ही बाग अतिशय स्वच्छ आणि सुबक अशी ठेवलेली आहे. अगदी 11वी पासून ते MA पर्यंतचे विविध प्रकारे शिकणारे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. बागेमध्ये केवळ फळभाज्या लावणेच नाही, तर विक्रीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर दिली जाते. आपण या ठिकाणी समोर गेल्यानंतर आपल्याला गांडूळ खत जे बनवलं जातं त्यासाठीचा एक प्लांट दिसून येईल. या प्रकल्पामध्ये विद्यार्थी कार्यरत असतात. त्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे शिक्षक करत असतात. शेतीसाठी लागणाऱ्या बऱ्याच ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी बनवल्या जातात. इथे येणाऱ्या विद्यार्थ्याला संपूर्ण शेतीची सखोल माहिती व्हावी यासाठी शिक्षकांचा हा प्रयत्न असतो.
तुम्ही ह्या ठिकाणी समोर पाहू शकता, हा गायींचा गोठा तुम्हाला समोर दिसेल. संध्याकाळी या ठिकाणी येणाऱ्या शिक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था व्हावी यासाठी या ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था आहे. मी कमाव शिकामध्ये येऊन मला 1 वर्ष कंप्लीट झालं. मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत होतो आपल्या छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये. त्याच्या अंतर्गत कमाव शिका योजना ही चालवली जाते. सर्वप्रथम माझं 6वी ते 12वी हे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय सोलापूर आणि जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुली सातारा येथे झालं आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा 12वी पासआउट झालो तेव्हा प्रश्न पडला की पुढं आयुष्यामध्ये करायचं काय. तर लहानपणापासून मला आवड होती कुठं आपल्याला सिव्हिल एक्झाम सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला पदार्पण करायचं आणि काहीतरी समाजासाठी वेगळं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं. या निमित्तानं याच्यासाठी मी MPSC आणि UPSC हा मी मार्ग चॉईस केला. कमाव आणि शिका योजनेचं जो मार्ग मला दाखवला ते म्हणजे आमचे बंधू, ते आपले रयत सेवक आहेत. आपल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये इतिहास विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मला सांगितलं की कमाव आणि शिका योजनेमध्ये तो राहून चांगल्या प्रकारे उत्तम कार्य करू शकतो, अभ्यास करू शकतो, स्वतःला डेव्हलप करू शकतो. इथे बऱ्याच नवीन शिकायला भेटत नवीन गोष्टी, म्हणजे आपली शेती आहे, त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आहेत, डिपार्टमेंट आहेत. तर आता सध्या मी कमाव आणि शिका योजनेचा कॅशियर म्हणून कार्यरत करतो आहे. 1 वर्ष पूर्ण मी बागामध्ये काम केलं आहे. त्याच्यामध्ये मला बरंच व्यावहारिक ज्ञान मिळालं. वेगवेगळ्या भाज्या कशा आपण उत्पन्न करायचं, त्यांचं मार्केट कसं करायचं, आलेल्या गिऱ्हाईकांशी कसं आपण संबंध ठेवायचा, त्यामुळे बोलायचं कसं, आपली गोष्ट कशा प्रकारे चांगली आहे हे कसं दुसऱ्या आपलं समजून सांगायचं, आणि आपण आपलं क्वालिटी कशी आपण देईन त्या निमित्तानं आपलं गिऱ्हाईक वाढत असते. हे कसं डेव्हलप करायचं, म्हणजे एक प्रकारे बिझनेस कसा आपण केला पाहिजे याचं ज्ञान मला भेटलं. इथून समोर चालत गेल्यानंतर आपल्याला कोबीची जी लागण आहे ती केलेली दिसून येईल. तसेच वांग्याची काही रोपं सध्या बागेमध्ये आहेत. फुलांची शेती केलेली आहे. दसरा जवळ आल्यामुळे या फुलांना मागणी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे या ठिकाणी झेंडूची जी लागण आहे ती केलेली आपल्याला दिसून येईल. शेतामध्ये ज्या विविध प्रकारच्या भाज्या असतात त्यामध्ये मिरची सुद्धा लावलेली आहे. मिरचीची रोपं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भाज्यांची माहिती व्हावी, त्याची लागण कशा प्रकारे केली जाते याबद्दल सखोल माहिती व्हावी, यासाठी या ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या या शेतामध्ये घेतल्या जातात. त्याचबरोबर सोयाबीन, ऊस यासारखे इतरही जे उत्पादन आहे ते घेतलं जातं. केळींची लागण केली जाते. सध्या या शेतामध्ये छोटीशी केळीची बाग देखील आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर अशी ही थोड्याच प्रमाणात आहे, परंतु फुलांची शेती देखील केलेली आपल्याला दिसून येते. दसरा जवळ आल्यामुळे या फुलांना विशेष मागणी असते, ते लक्षात घेऊन या ठिकाणी फुलांची लागण केलेली दिसून येते. 11वी ते MA पर्यंत काम करत असताना ज्या काय अडचणी असतील तर इथले सर्व शिक्षक पूर्णपणे आमच्यावर जबाबदारी टाकून आमच्यावर विश्वास ठेवून काम करून घेत असतात, आणि अतिशय उत्तम प्रकारे मुलंही त्याला प्रतिसाद देऊन काम करतात. कमाव शिका योजनेचे चेअरमन प्राध्यापक माने देशमुख सर, वाघ सर, वराडे सर आणि भुजबळ सर या योजनेला अतिशय चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चांगल्या प्रकारे मुलांकडून काम करून घेऊन मुलांना चांगल्या प्रकारे म्हणजे MSCIT कोर्स असतील किंवा विविध प्रकारचे कोर्स असतील, या योजनेतील जो विद्यार्थी चांगले मार्क पडेल ते विद्यार्थ्याला कोर्स वगैरे फ्री देतात. 11वी ते MA शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता सध्या मी रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे कार्यालय सहाय्यकाचे काम करत आहे. या योजनेमुळेच मला रयत शिक्षण संस्थेने काम करण्याची संधी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे गेली 6 वर्षापासून मी तिथे काम करत आहे. हा जो सोयाबीन आहे हा दिवाळीच्या पूर्वी विद्यार्थी हे सोयाबीन काढून नंतरच मग सुट्टीसाठी घरी जात असतात. दिवाळीमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना एक वेळा सुट्टीला जाता येत नाही, तर 2 बॅचमध्ये या विद्यार्थ्यांचं नियोजन केलेलं असतं, त्याप्रमाणे हे सुट्टी घेतात. दिवाळीच्या आधी शेतामध्ये लावलेलं जे सोयाबीन आहे ते काढलं जातं आणि नंतर ह्या विद्यार्थ्यांच्या सुट्टीचं जे नियोजन आहे ते 2 बॅचमध्ये केलं जातं.
समोर दिसणारी ही केळीची छोटीशी बाग आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. खूप सुंदररित्या असं हे नियोजन आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि इतर धान्याचं उत्पादन घेऊन विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे हे शिक्षण आहे जे दिलं जातं. खूप नियोजनबद्धपणे या विद्यार्थ्यांच्या कामाचं देखील मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळेल. अभ्यासपूर्ण अशी ही शेती असते, कारण कोणत्या सीझनमध्ये काय लावल्यानंतर त्याचं उत्पादन योग्य प्रकारे काढता येईल यावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो. या कमवाणी शिका योजनेचा विचार करत असता ही रयत शिक्षण संस्थेची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते. महाविद्यालयाची स्थापना झाली 1947 साली. त्याच दिवशी या कमवाणी शिका योजनेत फ्री अँड रेसिडेन्शियल कॉलेज या धर्तीवर कमवाणी शिका योजनेची सुरुवात झाली. सद्यस्थितीमध्ये म्हणजे 2023-24 या वर्षामध्ये या कमवाणी शिका योजनेमध्ये 43 विद्यार्थी आणि 23 विद्यार्थिनी या शिकत आहेत. आणि या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून, म्हणजे ज्या ठिकाणी आपण उभा आहे ही गोडोली बाग म्हणून ओळखली जाते, या गोडोली बागेमध्ये 10 एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांच्या पिकांचं उत्पादन, याशिवाय सोयाबीन आणि ऊस क्षेत्राचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. ही असणारे विद्यार्थी या ठिकाणी 4 तास काम करतात. आमची काम करून घेण्याची एक विशिष्ट अशा प्रकारची पद्धत आढळते. काही विद्यार्थ्यांनी आमच्याकडं MPSCच्या या ठिकाणी काम करतात 4 तास, काही ऑफिसमध्ये काम 4 तास करतात, काही लेडीज हॉस्टेलवर 4 तास काम करतात. ब्युटी पार्लरचा कोर्स आमच्याकडे सुरू झाला आहे. या कोर्सच्या ठिकाणी काही मुली काम करतात, ऑफिसमध्ये काही विद्यार्थी काम करतात, लायब्ररीमध्ये काही विद्यार्थी काम करतात. आणि हे संपूर्ण विद्यार्थी राहण्यासाठी आमच्याकडं मुलांचं हॉस्टेल वेगळं आहे आणि मुलींचं हॉस्टेल वेगळं आहे. या मुलांच्या आणि मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहून हे विद्यार्थी शिक्षण घेतात. आमच्याकडे एक अत्यंत महत्त्वाचं असणारं तत्त्व आहे, राहणं, खाणं, पिणं, जेवणं हे सर्व आमच्याकडे विद्यार्थ्यांना मोफत दिलं जातं. या मोबदल्यात 4 तास विद्यार्थ्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. आमचा विद्यार्थी महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून आलेले या ठिकाणी विद्यार्थी आहे. करमर अण्णांनी सुरू केलेल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या कालखंडापासून आजपर्यंत हा विद्यार्थी अत्यंत चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये राहतो. मला सांगायला एका गोष्टीचा आनंद होतो की घरामध्ये 2 व्यक्ती 2 स्त्रिया जर एकत्र आल्या तर त्यांच्यामध्ये भांडण होऊ शकतं, पण कमवाणी शिका योजनेमध्ये या राहणारे 23 विद्यार्थिनी असतील किंवा 43 विद्यार्थी असतील, ही अत्यंत एक गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात. विविध जातीची, विविध धर्माची ही मुलं पण स्वतःची भावंड आहेत अशा पद्धतीने मुलं राहतात. आणि कोणत्याही प्रकारची तक्रार या मुलांच्याकडून आमच्यापर्यंत येत नाही. जरी मुलांना काही समस्या असतील तर त्या समस्या विद्यार्थी आम्हाला सांगतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांचं आम्ही या ठिकाणी निराकरण करतो. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती अडचण आमच्या इकडचे असणारे प्राध्यापक अत्यंत चांगल्या प्रकारच्या अडचणीची सोडवणूक करतात. तसा विचार करत असताना हा विद्यार्थी काम करून शिकतो, पण काम करून शिकत असताना जरी काम करत असला तरी विद्यार्थी शैक्षणिक पातळीवर अत्यंत चांगल्या प्रकारचे मार्क्स घेतो. आमच्याकडे सरासरी विद्यार्थी 70% पुढे विद्यार्थी जातो. आणि या विद्यार्थ्याला एक कामाची अशी चांगल्या प्रकारची सवय लागते की कुठल्याही क्षेत्रामध्ये हा विद्यार्थी गेला तरी काम करायला अजिबात लाजत नाही. अशा प्रकारची कमवाणी शिका योजना ही करमर अण्णांनी सुरू केलेली महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली ही पहिली योजना आहे. आणि या योजनेचा आदर्श घेऊन आज जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा योजना राबवल्या जात आहेत. आणि मला वाटतं विद्यार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारचं आपलं करिअर घडवावं. आणि करिअर घडवण्यासाठी ही योजना मला वाटतं अत्यंत चांगल्या प्रकारची आहे. सर्व विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो. या संपूर्ण शेतीला, विद्यार्थी वसतिगृहाला आणि महाविद्यालयाला या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी या विहिरीपासून ते महाविद्यालयापर्यंत तसेच वसतिगृहापर्यंत पाईपलाईननेही पाणी वाहून नेण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच या संपूर्ण शेतीला देखील मोटरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जातो. खूप सुंदर प्रकारचं असं हे नियोजन आहे. जनावरांना पाणी पिण्यासाठी या ठिकाणी हौद बांधण्यात आलेला आहे. तसंच हे गोठा तुम्ही बघताय तर खूप सुंदररित्या असं हे गोठ्याचं नियोजन आहे. यामध्ये कुठेही आपल्याला लॉस होऊ नये यासाठी शिक्षक स्वतः लक्ष देत असतात. बागेत आलेल्या लोकांना बसता यावं यासाठी या ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था आहे. तसेच महाविद्यालयातील जे माजी विद्यार्थी आहे ते देखील या ठिकाणी साताऱ्यात आल्यानंतर या बागेला भेट देत असतात.